महाड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे गटातर्फे थेट पोटफोडे जे आहेत ते देखील रिंगणामध्ये उतरलेले आहेत। या संपूर्ण संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत पोटफोडे आहेत। सर, आपलं स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये। नमस्कार। एकंदरीत आपण निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी उतरलेला आहात, काय अजेंडा आहे, कशा पद्धतीमध्ये पाहताय? खरं तर या निवडणुकीमध्ये सर्वांगीण विकास घेऊन आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहोत। या महाड शहराला जी नानासाहेब पुरोहित असतील, स्वर्गीय अण्णासाहेब सावंत असतील, स्वर्गीय प्रभाकरजी मोरे, स्वर्गीय माणिकरावजी जगताप असतील, यांचा वारसा जो लागलाय तो वारसा जतन करण्याचा आम्ही एक प्रयत्न करणार आहोत। महाड शहर कसा असायला पाहिजे, जे शहरीकरण वाढतंय त्या अनुषंगाने महाड शहरामध्ये अजून कोणत्या कोणत्या सुखसोयी असायला पाहिजेत, बेरोजगारी कमी झाली पाहिजे, पर्यटनाचा जो दर्जा आहे तो फक्त पर्यटनाचा दर्जा दिलाय पण त्याचं पुढचं काय, तर ह्या सर्व बाबींचा विचार करत आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत। गेले अनेक वर्ष आपण शिवसेनेमध्ये आहात, बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून आपली ओळख आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ती शिवसेना आणि ही आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना, कसा फरक वाटतोय, कसा प्रभाव या ठिकाणी पडू शकतो? खरं तर शिवसेनेमध्ये काम करत असताना आम्ही बाळासाहेबांचे विचार अंगीकारलेत, नेतृत्व म्हणून उद्धवजींकडे बघितले, त्यामुळे ह्या ज्या काही मधल्या घडामोडी सत्तेसाठी झाल्या त्या शिवसैनिकांनी कधी बघितलंच नाही, कारण शिवसैनिक आणि शिवसेना हे सत्तेसाठी कधी नव्हतेच। त्यामुळं लोकांसाठी धावणं, लोकांसाठी करणं, समाजासाठी 80% समाजकारण आणि बाकी राहिलेलं 20% राजकारण, ह्याच हेतूने आम्ही शिवसैनिक घडलोय। त्यामुळे या असल्या घडामोडीकडे आमचं काही लक्ष द्यायचं काही कारण नाही। भविष्यात ह्या राज्यावर असेल, शहरावर असेल किंवा लोकांवर जे जे संकट असेल तिथे शिवसैनिक म्हणून ठामपणे कसं उभा राहता येईल यासाठी खऱ्या अर्थाने आमचं भविष्य आम्ही ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये घडवतोय। सर, एकंदरीत आपण पाहिलं तर आपलं जे निवासस्थान आहे ते चौदार तळ्याच्या अगदी जवळ आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्यात सत्याग्रह केला होता, त्यांचं स्मारक देखील आहे। मात्र चौदार तळ्याचं पाणी वारंवार दूषित होत आहे, यासाठी काय आपलं प्रयोजन आहे? खरं तर मी अभिमानाने सांगतो की हे महाड शहर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शहर आहे। ही एक क्रांतीभूमी म्हणून सर्वत्र ओळखली जाते आणि अशा ह्या शहरामध्ये चौदार तळ्याच्या समोरच माझं निवासस्थान आहे, माझं बालपण सर्व इथंच गेलेलं आहे। आणि ह्या अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर अनेक आंबेडकरी अनुयायी असतील किंवा महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक इथं चौदार तळ्यावर येतात। आमच्या मनामध्ये थोडंसं वाईट वाटतं की आल्यानंतर त्या लोकांना पाणी बघितल्यानंतर, दूषित पाणी बघितल्यानंतर त्यांचं मन काय होत असेल किंवा काय त्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित असतील। गेल्या अनेक वर्ष ज्यांनी सत्ता भोगली, ज्यांनी आमदारकी भोगली, ज्यांनी खासदारकी भोगली, त्यांनी मात्र ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। फक्त आणि फक्त आंबेडकरी जनतेचे मतं त्यांनी घेतली, बाकी ह्या सगळ्या गोष्टीचा कधी विचार केला नाही। तर मला असं वाटतंय की मी जर सर्वात प्रथम निवडून आलो तर मी ह्या चौदार तळ्याच्या सौंदर्यीकरण या विषयाकडे प्रामुख्याने लक्ष देणार आहे आणि त्यानंतर या चौदार तळ्याचं जे काही महत्व आहे ते वाढवण्याचं गरज नाही तर त्याचं जतन करण्याची गरज आहे आणि ही सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे। या भावनेतून मी भविष्यातलं काम करणार आहे। महाड शहरामध्ये प्रवेश करताना देखील रस्ता खडतर आहे। जुना रस्ता जर आपण पाहिलात त्याच्यावरती असंख्य खड्डे पडलेले आहेत। एकंदरीत महाडच्या विकासामध्ये रस्त्यांचा देखील समावेश आपल्या अजेंड्यामध्ये आपण केलेला आहे का? नक्कीच केलाय, कारण ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय तो विश्वास मी सार्थक करणार आहे। कारण बघितलं तर रस्त्यांची अवस्था इतकी भयानक आहे की महिला वर्ग असतील किंवा इतर नागरिक असतील यांना खूप त्रास होतो। कारण काय माहिती काय की जे सत्ताधारी सत्तेत बसतात ते पहिलं जर काय करत असतील तर आपले स्वतःचे ठेकेदार निर्माण करतात आणि मग स्वतःचे ठेकेदार निर्माण केले कार्यकर्ते की मग ते अशा पद्धतीचंच काम करणार की त्याच्यामध्ये कोणी लक्ष टाकत नाही आणि मग तो 6 महिने 3 महिने अशा पद्धतीचा रस्ता टिकतो। पण मी ह्या पक्षाचा नुसता कार्यकर्ता नसून एक वजीर आहे, प्यादा नाही आहे की त्यांनी हलवलं म्हणून मी हलणार आहे। तर माझ्याकडनं कोणत्याही ठेकेदाराची पाठराखण केली जाणार नाही। लोकांना, नागरिकांना आणि ह्या शहराला चांगल्या प्रकारचे रस्ते कसे देता येतील ह्याकडे माझा महत्वाचा अजेंडा असेल। धन्यवाद सर। हे होते चेतन पोटफोडे, थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामधून ते नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जी आहे ती लढत आहेत। राज वैशंपायन, टीव्ही 9 मराठी, महाड, रायगड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.